गुरुचरित्राचं पारायण करताना सगळ्यात महत्त्वाचं दडपण जर आपल्या भक्तांना येत असेल तर ते म्हणजे त्याच्याबद्दलच्या नियमावलींचं किंवा त्याचे नियम पालन करणं. म्हणजे जसं लांबचा प्रवास करायचा नाही किंवा गावची वेस असते ती ओलांडायची नाही, चामड्याच्या वस्तू परिधान करायच्या नाहीत किंवा सात्विक अन्न खायचं किंवा उपवास धरला तर उत्तम, ब्रह्मचर्याचं पालन करायचं किंवा गादीवरती झोपायचं नाही, खाली चटईवरती निद्रा आपलं ते करायचं. ह्या सगळ्या गोष्टी कशा काय शक्य होतील किंवा त्यांचं पालन करणं किती काटेकोरपणा गरजेचं आहे, असा प्रश्न बहुतेक वेळेला पडतो. पण खरं सांगू का, ह्या सगळ्या नियमावली आपल्यासाठी खूप जास्त गरजेच्या आहेत. म्हणजे केवळ जाच किंवा कोणाला तरी काहीतरी हे करायचं म्हणून ते करायचं असं नाही आहे. तर या प्रत्येक गोष्टीमागचं एक सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. सात्विक सात्विक अन्न, सात्विक विचार, भगवंताचं नामस्मरण आणि त्याला जोडून आध्यात्मिक वाचन किंवा पारायण हे जर आपण करत असू, तर साहजिकच आपल्या सगळ्या इंद्रियांवरती आपल्याला नियंत्रण मिळवायला मदत होते. मन शांत होतं, आपल्या विचारांमध्ये एक सुसूत्रता येते आणि आध्यात्मिक वाचन, आध्यात्मिक बैठक जी आपली आहे ती अधिक जास्त चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे जितकं शक्य होईल तितक्या गोष्टींचं पालन किंवा जो शासन अनुशासन आहे ते आपण जर केलं तर ते अधिक चांगलं आपलं पारायण फलित होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो ते पारायण कडक पद्धतीने केलं तर त्याचा उपयोग हा जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो.